तर एक मिनिट काय एक मिनिट जरा काय झालं? पाहुण्यांशी थोडं खाजगी बोलायचं होतं मला. अच्छा, साहेब मी ना तुम्हाला खूप मोठा हार जरा मोठ्यानं देऊन बोलत आहे, आम्हाला ऐकू आलं पाहिजे. कशाला तुम्हाला ऐकवायला पाहिजे खाजगी बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला खूप मोठा हार देऊन तुमचा सत्कार कर मला हा नाही धन्यवाद. थँक्यू राहू द्या पण तो हार लगेच वापस कर जा. का? ते मॅडमच्या गाडीचं काढून आणलेला आहे ना त्यांना परत करा. असू द्या तर सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की झपाटा ऑर्केस्ट्रा फेम आणि ज्यांनी शासनाच्या विविध चित्रपटामध्ये आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये ज्यांनी संगीत दिलेलं आहे 9 महिने 9 दिवस कुटुंब नियोजन काय काय कुटुंब नियोजन चित्रपट आहे. माझ्या माहितीप्रमाणे फक्त कुटुंब एवढंच आहे ना? हो हे काय? कुटुंब आणि नंतर त्याचं नियोजन अशा विविध चित्रपटांना त्यांनी संगीत देऊन शासनाला उपकृत केलेले आहे. तर त्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल पंक्चरवाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश बरे करतील असे मी त्यांना विनंती करतो. हेच असतात मीच आहे सर. तुम्ही सरपंच आहात ना? नाही, इथे माझ्याकडे फार विविध पद आहेत सर. अच्छा. ते काय नाही, नाही, राहू दे राहू दे राहू दे. नाही नाही असू काय नका. केलंय? माहित नाही पडलं पाहिजे गाडीचा आहे माहित नाही पडलं पाहिजे. टाळ्या जोरदार टाळ्या. तर आज या ठिकाणी आपल्याकडे फार मोठे शास्त्रज्ञ गायक आलेले आहेत. काय झालं चुकलं काय? तिनं मारतील मला आता, जवळ मारतील किंवा घरात बसलेले लोक मला फेकून मारतील चप्पल. शास्त्रज्ञ नसते ते, शास्त्रीय गायक असा शब्द. हा तर शास्त्रज्ञ गायक आहे ज्यांना फाटेपर्यंत गाण्याची सवय आहे. त्यांचे एक एक आलाप काय बोलला तुम्ही आता? फाटेपर्यंत चालतात. म्हणजे काय? सकाळी उजाडेपर्यंत त्यांचे नीट बोला ना. हा फाटेपर्यंत त्यांचे आवाज चालतात. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होतो आहे. आज या ठिकाणी माननीय श्रीमंजी राहुल देशपांडे यांचं मी गच्च पुष्प देऊन स्वागत करतो. थँक्यू सर. सर तुम्हाला गमती आमच्या गावाच्या सांगायचं म्हणजे फार म्हणजे तुमचं जे आलाप घेण्याची पद्धत आहे ना सर असं लांबपर्यंत वगैरे, तर आमच्या गावात तुमच्या या गाण्यामुळे काही लोक प्रेरित झाले होते. हा तर आम्ही काय केलं स्पर्धा घेतल्या सर. अशा लंब्या आलापच्या स्पर्धा घेतल्या. त्या लंब्या आलाप स्पर्धामध्ये माननीय श्रीमानजी काशीनाथ आप्पा गणेशपुरे यांचा श्वास साधारण रात्री 4:30 वाजेपर्यंत तरी टिकला, पण नंतर अल्पशा श्वासाने त्यांचं निधन झालं. तर अशा गमती जमती गावामध्ये घडत असतात. ही काय गंमत आहे? पण आम्ही काय केलं आम्ही त्याच्यानंतर आम्ही शिकलो सर. म्हणलं असं हे बरोबर नाही आहे आपल्या गावामध्ये एक संख्या कमी होणं. तर आम्ही शॉर्ट स्पर्धा घेतली. म्हणजे मीच जिंकलो ती स्पर्धा. आता माझा सत्कार करणार आहेत ते. अच्छा, तुमचा सत्कार आहे. काय त्यांना सांगायचंय वाजवायचंय वगैरे काय? नाही त्यांना सापडणार नाही ना ते. शॉर्ट आलाप तर माहिती शॉर्ट ऑफ. जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे भारत गणेशपुरे यांचं. तर मी आज या ठिकाणी स्वागत करतो अखिल भारतीय पोल्ट्री फार्मच्या अध्यक्ष, आयटम सॉन्ग फेम आणि कोंबडी पळवण्यात एक्सपर्ट, इश्काची बोट दिल पे लगी चोट फेम वैशाली ताई सामंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करा. हे झालं टाळ्यांनी स्वागत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊतुल्ला खां यांच्यासाठी. मी ओळख करून देतो. भाऊतुल्ला खां हे आमच्या गावातले फार मोठे गृहस्थ, नुकतेच लंडनच्या दौऱ्यातून हाकलून देण्यात आलेले. आणि एक महत्वाची ओळख तुम्हाला सांगायची की परवा सरकारकडून त्यांना मार पडला, तर तो का पडला हे तुमच्या लक्षात येईल आता. त्यानंतर जे शेजारी बसलेले आहेत हे मोठे गृहस्थ आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो तोबरा बरेशी साहेबांचं. बबन हा तर बबन देशमुख यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. गल्ली मुळात सारेगम फेम बबन आणि नमनकर बबन नमनकर यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. त्यांचे भाऊ बबन नमनकर.
तर आता एवढ्या मोठमोठ्या गायकांच्या समोर, संगीत दिग्दर्शकांच्या समोर तुम्ही काय फालतुगिरी करणार आहात ते सुरू करा. हे काय आहे? हार्नियम. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है. मैया मोरी मैं नहीं मांगन खाई, मैया मोरी मैं नहीं मांगन खाई, पायो जी मैंने मैं नहीं मांगन खाई, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन खायो. वाह. वाह वाह वाह. लीजिए. हाँ. धन्यवाद. दुसरं गाणं. भंग का रंग जमा हो चकाचक, फिरलो पान जवाय, अरे ऐसा झटका लगे जिया पे, पुनर्जन्म हुई जा. धन्यवाद. परीक्षकांना विचार कसे वाटले दोन गायक तुम्हाला सर? धन्यवाद. गौर फरमाइए. अब मैं समझा. वा वा. कोणासाठी चाललंय पण हे? वैशालीसाठी. अच्छा अच्छा, त्यांच्यासाठी खास. वाह वाह. अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. रुखसार पर दिल का मतलब वाह क्या है. म्हणजे अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. अब मैं समजा रुखसार पर म्हणजे काय. अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. हा म्हणजे हाँ. अब मैं समझा तेरे रुखसार पर दिल का मतलब क्या है. वाह वाह. दौलत हुस्न पर दरबार बिठा रखा है. मला शेर आवडलाय पण ते थोडं चुकलं असं नाही. तीळ कुठे आहे हो सर? हिंदीतला एवढाच शेर पाठ होता मला. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.